महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 प्रकरण 933-1 TNT-1 मंत्रालय मुंबई दिनांक 20 जानेवारी 2026 ला पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात एक GR काढलेला आहे आणि त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। त्याकरता त्यांनी 4 शासन निर्णयांचे आपल्याला संदर्भ दिलेले आहेत। पहिला आहे शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक PRE 1713/86/13 प्राशी 5 दिनांक 19/6/2013। दूसरा संदर्भ दिला शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक CET 2015 प्रकरण 149 TNT-1 दिनांक 7/2/2019। तीसरा संदर्भ दिलेला शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण 2022 प्रकरण क्रमांक 106/TNT-1 दिनांक 10/11/2022। आणि चौथा संदर्भ दिलेला शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक संकीर्ण 2023 प्रकरण 509 TNT-1 दिनांक 13/10/2023। आता या शासन निर्णयाची प्रस्तावना अशा प्रकारे करण्यात आली आहे। पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे। यातील बहुतांशी तरतुदी पदभरतीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी या हेतूने करण्यात आल्या होत्या। तथापि काही तरतुदींमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे। ही बाब विचारात घेऊन संबंधित काही तरतुदी अधिक्रमित करून सुधारित तरतुदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। त्यानंतर शासन निर्णय काय झाला? खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित तरतूद अधिक्रमित करण्यास व त्याऐवजी सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर अनुक्रम नंबर 1 संबंधित शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील परिच्छेद क्रमांक 2 म्हणजे नंबर 4 चा जो संदर्भ आहे तर त्यामध्ये काय बदल झाले आहेत ते आपल्याला बघायचं आहे। अधिक्रमित करावयाची विद्यमान तरतूद तेव्हा काय होतं तर विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील। उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असं म्हटलेलं होतं। केव्हा तर 13/10/2023 च्या शासन निर्णयामध्ये। परंतु आता बदल काय केला आहे? उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील। म्हणजे चाचणी दिल्यानंतर एकदा निवड झाली की विषय संपला। अगोदर तसं नव्हतं। ते गुण त्यांना जर दुसऱ्या पदांसाठी त्यांनी जर हे केलं तर त्याला करता येत होतं। म्हणजे याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटांपेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र होतं। परंतु आता तसं ठेवलेलं नाही। आता एकदा परीक्षा दिली आणि परीक्षा दिल्यानंतर जी काही तुमची निवड होणार आहे केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच ती चाचणीचे गुण लागू राहतील। उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल। म्हणजे एकदा जी काही परीक्षा दिली आहे त्याच्या आधारे एकदाच निवड केल्या जाईल। पुन्हा जर कधी त्याला सहभागी व्हायचं असेल तर त्याला परत चाचणी द्यावी लागेल। अशा प्रकारचा हा पहिला बदल म्हणजे चाचणीच्या आधारे एकदाच निवड होईल। त्यानंतर दुसरा बदल काय? शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील परिच्छेद 5.7 आता 2019 चा जो शासन निर्णय होता त्याच्यात काय होतं नेमकं?
इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषयांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील. म्हणजे प्राधान्यक्रम देत असताना अगोदरचा जो 2019चा जो निर्णय होता त्याच्यानुसार कितीही प्राधान्यक्रम देता येत होते, परंतु आता त्यामध्ये बदल केलेला आहे. आता हा जो शासन निर्णय याच्यामध्ये काय बदल केला? इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 50 प्रिफरन्सेस प्राधान्यक्रम देता येतील उमेदवाराला आणि खाजगी शिक्षण संस्थांकरता 50 प्राधान्यक्रम देता येतील. या अगोदर अशा प्रकारची कोणतीही मर्यादा नव्हती. म्हणजेच 50 प्राधान्यक्रम पर्यंतच आता परमिशन आहे. 50च्या पेक्षा जास्त प्राधान्यक्रम उमेदवाराला देता येणार नाही, मात्र स्वतंत्रपणे. म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांकरता 50 प्राधान्यक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थांकरता 50 प्राधान्यक्रम, म्हणजे 50 आणि 50 100. अगोदर अशा प्रकारची कुठलीही अट नव्हती, तो कितीही प्राधान्यक्रम देऊ शकत होता. त्यानंतर तिसरा जो बदल आहे, शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील परिच्छेद 3.1 म्हणजे 2022चा जो निर्णय होता 10/11चा, तर तो कसा होता? शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिलसम करण्यात येत आहे. अशा प्रकारचं कोविड करता 2 वर्षाचा शिथिलता आणि उमेदवाराचं वय जे आहे ते जाहिरातीनुसार पकडण्यात येणार होतं, परंतु आता हा नवीन जो शासन निर्णय आलेला आहे याच्यामध्ये बदल झालेला आहे. तो बदल असा, पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल. म्हणजे चाचणी करता जो आपण अर्ज करणार आहोत तर तो अर्ज भरण्याची जी लास्ट डेट असेल, सबमिशन करण्याची लास्ट डेट जी असेल त्या अर्जाची, तर ती दिनांक ही वय ठरवण्याकरता करण्यात येईल. अशा प्रकारचा बदल आलेला आहे, जाहिरातीनुसार नाही. त्यानंतर चौथा बदल, शासन निर्णय दिनांक 19/6/2013 जो होता त्यामधील परिच्छेद क्रमांक 1.3, तर त्याच्यामधला बदल आहे हा. म्हणजे 13च्या आदेशात बदल केलेला आहे. आता काय बदल आहे बघू आपण. बदल बघण्या अगोदर 13च्या आदेशामध्ये काय होतं ते बघणार. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरता इयत्ता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 प्रकरण 572 प्राशी 1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेकरता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षण शास्त्रातील पदविका म्हणजे DTED धारक असणे आवश्यक राहील. अशा प्रकारचं 2013च्या शासन निर्णयामध्ये होतं की
सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेकरता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक म्हणजे एकच शिक्षक फक्त इंग्रजी माध्यमातून शिक्षण शास्त्रातील पदविका DTED धारक असणे आवश्यक राहील असं म्हटलं होतं. पण आता त्याच्यामध्ये पुन्हा बदल आला. आता हा जो नवीन शासन निर्णय आलाय त्यामध्ये काय बदल आलेला आहे? बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरता म्हणजे इयत्ता 1 ते 8वी पर्यंत शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबतचा निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 प्रकरण क्रमांक 572 प्राशी 1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. इयत्ता 1 ते 5वी, इयत्ता 6वी, 8वी व इयत्ता 9वी 10वी या गटांसाठी त्या माध्यमांच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. म्हणजे आता शालांत परीक्षेचं मीडियम जे आहे ते विचारात घेण्यात यावं. दुसरं असं, इयत्ता 1 ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे व्यावसायिक अर्हता DTED जे आहे ते इंग्रजी माध्यमातून असलं पाहिजे सेमी इंग्रजी करता. त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. म्हणजे व्यावसायिक अर्हता DTED ची नसेल अशी जर परिस्थिती आहे की उमेदवारच मिळाला नाही तर तेव्हा त्याच्याकरता एक्सक्यूज दिलेला आहे आणि तो आहे 12वी विज्ञान BA किंवा MA इंग्रजी मधून केलेला किंवा BSc MSc असा जर असेल तर त्याला ती सूट देण्यात येईल DTED ची की DTED इंग्रजी माध्यमातून नसलं तरी चालेल. तर अशा प्रकारचे 4 बदल आहेत. उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार करावयाच्या पदभरती संदर्भातील स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहील. संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयातील तरतुदी तसेच या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील. आणि सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 2026-012-0123 90 29 521 असा आहे. पुन्हा एकदा सांगतो 2026-012-0123 90 29 521 अशा प्रकारचा संकेतांक आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा आदेश काढलेला आहे. तेव्हा सर्वांनी झालेले बदल जे आहेत तर ते बदल लक्षात घ्यायचे आहेत आणि त्यानुसार कार्यवाही करायची आहे. धन्यवाद.